जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ रायगड यांच्या वतीने मोहोपाडा येथे परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचा दर्शन आणि प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता। पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत घरघंटी आणि संगणकाचे वाटप यावेळी करण्यात आले। भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती सोहळ्याला होती। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज नानीज धाम संस्थांच्या वतीने देशभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। यात ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन आणि सक्षमीकरण, आपत्कालीन मदत, कायदाविषयक साक्षरता शिबिरे असे अनेक उपक्रम हाताळले जातात। शुक्रवारी मोहोपाडा प्रवेशद्वारासमोरील भव्य मैदानावर जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार सुरेश लाड, आमदार मनोहर भोईर, आमदार भरत गोगावले, माजी आमदार विवेक पाटील उपस्थित होते। मोहोपाडा येथे संपन्न झालेल्या प्रवचन आणि दर्शन सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भक्तगण उपस्थित होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत निराधार महिलांना मोफत घरघंटीचे वाटप करण्यात आले। 25 महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला। परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक वाटपाचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला। या प्रसंगी हजारोच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते। जगत असताना समाजासोबत जगणे हे आद्य कर्तव्य प्रत्येक माणसाचं कर्तव्य। आज मी अध्यात्मामध्ये येऊन स्वतः खूप समाधानी आहे, आनंदी आहे आणि म्हणून अध्यात्मासोबत मानवासाठी, अध्यात्मासोबत अनेक युवकांसाठी, समाजासाठी जे काही चांगलं करता येईल ते मी अवश्य करण्याचा प्रयत्न करतो। संवाद मराठीसाठी राकेश खराडे, रसायनी।